आमदार संतोष बांगरांनी खरं तर लाच सोडलेली आहे. गोपनीयतेचा भंग नाही, आचारसंहितेचा भंग केलाय. दंडुकेशाही, दडपशाहीच्या माध्यमातून त्या ठिकाणी स्वतः हातात मोबाईल घेऊन त्या ठिकाणी घोषणा देत आहेत. मतदानाला सांगत आहेत की या निशाणीवर मतदान करा. खरं तर आमदार संतोष बांगर यांची आमदारकी रद्द झाली पाहिजे. निवडणूक आयोग जर जिवंत असेल, आमचं तर म्हणणं आहे निवडणूक आयोग मेलेला आहे, पण निवडणूक आयोग जर जिवंत असेल तर आमदार संतोष बांगरावर कारवाई करेल. संबंधित त्या बूथवरच्या सर्वच्या सर्व अधिकाऱ्यांना निलंबित केलं पाहिजे. त्या पोलिसांना निलंबित केलं पाहिजे. आणि ज्या पद्धतीनं आमदार संतोष बांगर सातत्यानं प्रकाश झोतात देण्याचा प्रयत्न करतात, त्या पद्धतीनं एकनाथ शिंदेच यांना समर्थन आहे का, हा माझा त्यांना प्रश्न आहे. कारण परिस्थिती अशी आहे की ही निवडणुका येणार आहेत, जाणार आहेत, पण ही जर पायंडा जर पाडला तर निश्चितच याचे परिणाम संपूर्ण जिल्ह्याला, महाराष्ट्राला भोगावे लागतील. बिहारची पेक्षाही वाईट परिस्थिती आमदार संतोष बांगरांनी हिंगोलीमध्ये करून ठेवलेली आहे. यांना धडा शिकवल्याशिवाय शांत बसता येणार नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. माझी पुन्हा एकदा निवडणूक आयोगाला विनंती आहे की निवडणूक आयोगाने आमदार संतोष बांगरांची आमदारकी रद्द केली पाहिजे.